प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात, म्हणजेच ती एकमेकावर अवलंबून असतात. ठीक आहे. विधानाचा पूर्वार्ध बरोबर, विधानाचा उत्तरार्ध बरोबर, संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक. मित्रांनो, हे संपूर्ण विधान जे आहे हे चुकीचं आहे. म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. कसं बघा, प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात, हे चुकीचं आहे. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली जी वाक्य असतात, ठीक आहे, 2 किंवा अधिक, ती अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात, कारण ती प्रधान वाक्य असतात. आणि प्रधान वाक्य म्हणजे काय, तर जी वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र आहेत. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारी वाक्य म्हणजे प्रधान वाक्य. आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय किंवा प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाची व्याख्याच आहे की जी उभयान्वयी अव्यय 2 किंवा अधिक प्रधान वाक्यांना जोडतात. मग इथे प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली जी वाक्य आहेत ती प्रधान वाक्य असतात, म्हणजेच ती अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात. आणि इथे दिलेलं आहे स्वतंत्र नसतात, त्यामुळे हे चुकीचं आहे. म्हणजेच ती एकमेकावर अवलंबून असतात. ठीक, स्वतंत्र नसतात म्हणजेच ती एकमेकावर अवलंबून नसतात. तर हे सुद्धा व्यवस्थित होणार नाही, कारण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली जी वाक्य आहेत, ठीक आहे, ती एकमेकावर अवलंबून नसतात, ती स्वतंत्र असतात. त्यामुळे ती एकमेकावर अवलंबून असतात असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून आपलं उत्तर काय, अर्थातच 4 नंबर. मग ही प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय कोणती आहेत, तर 4 प्रकार त्याचे आहेत. समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. आणि यांनी जोडलेली जी वाक्य असतात ती प्रधान वाक्य असतात आणि त्या संपूर्ण वाक्याला आपण संयुक्त वाक्य म्हणत असतो. ओके, यस.